अमेरिकेला हे युद्ध लवकरात लवकर संपवून जिंकायचं आहे. इराणला हे युद्ध कितीही काळ चालू दे, आम्ही आमच्या भूमी सोडणार नाही, आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, आमच्यावरचं आक्रमण आम्ही परतवणार. त्यामुळे त्यांच्याकडे दीर्घ काळ आहे. तर अमेरिकाही इस्रायलची आता तैनाती फौज झाली. ते इस्रायलच्या वतीने एक प्रकारे लढतायत. इस्रायलने स्वतः केलेलं नाही, ते अमेरिकेला करायला लावलेलं आहे. आणि एक खोटा प्रचार अमेरिकेने सुरू केला आहे की जी विमानं पडली कुवेतमध्ये ती त्या कुवेतने फ्रेंडली फायरने पडली, असं ते म्हणतात. तसं नाही येते, ती इराणने पाडलेली आहेत, पण त्यांना ते कबूल करता येत नाही की इराणने ती पाडली. संपूर्ण मिडल ईस्टमधले जे राज्यकर्ते आहेत त्यांना हाकलून लावायचे सगळे बेत कट कारस्थानं हे इस्रायल आणि अमेरिका करतायत. इस्रायलच्या कमी लोकसंख्येच्या कमी आकाराच्या देशात जर एखादं मिसाईल पडलं तर त्याचा हाहाकार जास्त होतो. इराण प्रचंड मोठा देश आहे, त्यामुळे इराणवर हल्ला झाला तर लोकांना माहितीच आहे तो होणारच होता. इराणमधली जनता मानसिकदृष्ट्या असं काहीतरी होणार याच्या तयारीत होती. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त निषेध झाला आहे मोदी सरकारचा की भारतामध्ये मुस्लिमांवरती अत्याचार होत आहेत. त्यांच्या कमिटीचे रिपोर्ट्स आहेत, ते कमिटीचे रिपोर्ट सिनेटमध्ये वाचले गेलेले आहेत. नमस्कार, मी प्रशांत कदम. जगामध्ये बरंच काही घडतं आहे. ज्या इराणवरती अमेरिका आणि इस्रायलनं अगदी 7-8 महिन्यापूर्वी जून महिन्यामध्ये हल्ले केलेले होते आणि ते हल्ले 12 दिवस चाललेले होते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा याच इराणवरती हल्ले झालेले आहेत आणि पहिल्या 24-48 तासामध्येच इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचं निधन जे आहे ते सुद्धा याच हल्ल्यामध्ये झालेलं आहे. साहजिक आहे की या संपूर्ण हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये या युद्धाचे जे परिणाम होत आहेत त्याची बरीच चर्चा होते आहे. मुळात हे युद्ध इस्रायलचं आहे, जे अमेरिका लढते आहे याची चर्चा होती आहे. या युद्धातनं नेमकं काय साध्य करायचं आहे त्याची चर्चा होते आणि भारताची जी भूमिका आहे त्याची पण बरीच चर्चा होती आहे. आजच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा एक लेख जो आहे त्याची पण बरीच चर्चा होती आहे. या सगळ्याबद्दल आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर आहेत. सर, या आत्ताच्या हल्ल्यानंतर म्हणजे जे हल्ले वर्षभरामध्ये दुसऱ्यांदा होत आहेत त्याच्या पाठीमागचे उद्दिष्ट नेमके काय आहेत त्याची बरीच चर्चा होती आहे. आत्ता अगदी लेटेस्ट जे वक्तव्य आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं, त्याच्यामध्ये ते सातत्यानं उद्दिष्ट जे आहेत ते चेंज करताना दिसत आहेत. भारताची जी भूमिका आहे त्याच्याबद्दलची पण बरीच चर्चा होती आहे, त्याच्याकडे आपण येऊच. पण एक सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न मला हा तुम्हाला विचारायचा आहे की आता जवळपास 4था दिवस आहे आणि पहिल्या 48 तासामध्येच खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे, ते ठार झालेले आहेत. तर आता हे युद्ध जे आहे ते अमेरिका आणि इस्रायल नेमकं कधी जिंकणार? म्हणजे राजवट पूर्णपणे बदलल्यानंतरच त्यांचा विजय होणार आहे का? आता या युद्धाचा शेवट जो आहे तो नेमका काय असणार आहे? या युद्धाचा शेवट हा काही अमेरिका जिंकून किंवा युरोप अमेरिका एकत्रपणे जिंकून होणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेला हे युद्ध जिंकायचं आहे म्हणून ते उतरलेले आहेत आणि इराणला स्वतःच्या राष्ट्राचं संरक्षण करायचं आहे म्हणून ते उतरले आहेत. त्यामुळे दोघांची उद्दिष्टच वेगळी आहेत. इराणला हे युद्ध जिंकायचं नाही आहे. इराणला त्यांची राष्ट्रभूमी ही सुरक्षित ठेवायची आहे आणि त्यांच्यावरचं आक्रमण परतवून लावायचं आहे. आता ह्याच्याबद्दल एक थोडा श्लेष आपण लक्षात घेतला पाहिजे की त्या दोघांच्या उद्दिष्टातच फरक आहे. अमेरिकेला हे युद्ध लवकरात लवकर संपवून जिंकायचं आहे. इराणला हे युद्ध कितीही काळ चालू दे, आम्ही आमच्या भूमी सोडणार नाही, आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, आमच्यावरचं आक्रमण आम्ही परतवणार. त्यामुळे त्यांच्याकडे दीर्घ काळ आहे. आणि आता परवाच जर तू पाहिलं असशील, पहिले 2 दिवस ट्रम्पची भाषा अशी होती की आता आम्ही जिंकतोच आहे, लवकरच जिंकणार आहोत, असाच टोन होता. त्याच्या अगोदर ते रिझिम चेंज म्हणत होते, म्हणजे पूर्ण राजवटच बदलून टाकायची. आता त्यांनी आज सकाळचं त्यांचं भाषण जे आहे त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांनी आता दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं. हा संघर्ष दीर्घकाळ चालेल. मग आता परवापर्यंत तुला लक्षात नाही का आलं दीर्घकाळ आहे? तर आता भानगड अशी झाली आहे की त्यांच्याचकडे पेंटगॉनमध्ये आणि त्यांच्या नॅशनल सिक्युरिटीच्या ग्रुपमध्ये ही चर्चा सुरू झाली की हे युद्ध पण केलंच का आणि हे करायला नको होतं, असं अमेरिकेतल्याच लोकांमध्ये वाटायला लागलंय. पब्लिक ओपिनियन पण आता विरुद्ध जायला लागलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना त्याची भाषा बदलायला लागली आहे. त्यामुळे या युद्धाचा शेवट हा एकच प्रकारचा होणार, तो म्हणजे संपूर्ण तो जो प्रदेश आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे इराण हा अरब देश नाही, तो मुस्लिम आहे, पण तो शिया मुस्लिम आहे. आणि बाकीचे जे देश आहेत म्हणजे पॅलेस्टाईनपासून
इजिप्त वगैरे, जॉर्डन, हे सगळे अरब देश आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा हा शिया देश आहे इराण हा. तो म्हणजे नुसता अरब तर नाहीच, तो शिया आहे. आणि हे सगळे बाय अँड लार्ज हे सुन्नी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये एक तो स्लेश आहेच, शिया आणि सुन्नी. पण आत्ता तसं नाही आहे. आता सौदी अरेबियाने पण निषेध केलेला आहे या हल्ल्याचा. परंतु प्रत्यक्षात सौदी अरेबिया प्रामुख्याने सुन्नी आहे. आणि सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचं डील झालेलं आहे. ते मुख्यतः फायनान्शियल पेट्रोडॉलरचं डील आहे. ओके. त्याच्यामुळे सौदी अरेबिया आणि मिडल ईस्टमधले इतर देश म्हणजे UAE, दुबई, अबुधाबी, बहारीन वगैरे हे सगळे जे लोक आहेत, कुवेत, ह्यांचं जे डील आहे ते त्यांचं डायरेक्टली फायनान्शियल डील आहे विथ अमेरिका. त्यामुळे ते पॅलेस्टाईनच्या बाजूनी उतरलेले नाहीत, मुस्लिम असूनही. कोणत्याही अरब देशाने पॅलेस्टाईनच्या बाजूनी अमेरिकेवरती किंवा इस्रायलवरती हल्ला करण्याची भाषा पण केलेली नाही. पॅलेस्टाईन तसे एकटे पडलेले आहेत, जरी पॅलेस्टिनियन अरब आहेत आणि सुन्नी पण आहेत. पण त्यांना सगळ्यात जास्त मदत होत होती ती इराणकडनं जे शिया आहे. आता लेबनॉन आणि हजबुल्ला ह्या दोघांनी मात्र कायम पॅलेस्टिनियन लोकांना मदत केलेली आहे. आणि इराणनी तर सांगितलेलं आहे की आम्ही पॅलेस्टिनियनना कायम मदत करणार. त्यामुळे या युद्धाचा अमेरिकेचा हेतू हा मुख्यतः इराणला खतम करणे, नामोहरम करणे किंवा राजवट बदलणे आणि त्यांच्या बाजूची राजवट तिथे प्रस्थापित करणे हा अमेरिकेचा हेतू होता. असा कोणताच हेतू इराणकडे नाही आहे. इराणकडे हेतू आम्ही आमचं संरक्षण करणार, आमच्या धर्माचं आणि आमच्या देशाचं. आणि धर्माचं म्हणताना सुद्धा ते शिया असं म्हणत नाहीत, मुस्लिम असे म्हणत नाहीत. ते म्हणतात आमचा हा सगळा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आम्ही तुम्हाला आक्रमण करून देणार नाही. पण म्हणजे हे होणारच आहे याच्याबद्दलची एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती. कधी होतंय याची एक उत्सुकता होती. एकतर जानेवारी महिन्यामध्ये ज्या पद्धतीचा एक उठाव इराणमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यानंतरची वक्तव्य होत होती. आणि ज्या टायमिंगला हे आता झालं, म्हणजे जून 2025मध्ये ते 12 दिवसांचं एक युद्ध ज्याला म्हणता येईल ते झालं. आणि त्याच्यानंतर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आपण नियंत्रित केलेला आहे असा दावा त्यावेळी केला जात होता. मग त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा हे करावं लागणं आणि आत्ता जे केलेलं आहे त्याच्यातली जी उद्दिष्ट म्हणजे एकतर अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे त्यांचा हे करणं, चेकमध्ये ठेवणं, त्याच्यानंतर राजवट बदलणं आणि पुन्हा दोघांसाठी सुद्धा म्हणजे अमेरिका आणि इस्रायलसाठी जे इंटरनल पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांना डायव्हर्जन, काहीतरी डिस्ट्रॅक्शन हवंय दोघांना, ही पण त्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे. परंतु याच्यातली एक लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे की अमेरिका पूर्णपणे इच्छेने उतरली नाही, ती इस्रायलच्या दबावाखाली आली. म्हणजे ते इस्रायलचंच युद्ध लढत आहे. हे इस्रायलचं युद्ध अमेरिका लढते. म्हणजे अगदी काय म्हणतात, थोड्या अतिशयोक्तीच्या भाषेत बोलायचं तर अमेरिकाही इस्रायलची आत्ता तैनाती फौज झाली. अमेरिका प्रत्यक्षात बॉम्बिंग करते इराणवरती, म्हणजे इस्रायलनी पण केलं आहे, दोघांनी केलं आहे. परंतु ते इस्रायलच्या वतीने एक प्रकारे लढत आहेत. इस्रायलने स्वतः केलेलं नाही, ते अमेरिकेला करायला लावलेलं आहे. आता ह्याचे संदर्भ काय आहेत तर अमेरिकेतल्या जवळजवळ सर्व बँका, सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, जवळजवळ सर्व मीडिया हा सगळ्या ज्यूंच्या ताब्यात आहे. ते जे ज्यू आहेत अमेरिकेतले, ज्याला झायोनिस्ट ज्यू म्हणतात, ते अत्यंत कडवे झायोनिस्ट आहेत. म्हणजे इस्रायलमध्ये जेवढे झायोनिस्ट कडवे नाहीत, म्हणजे ज्यू कडवे नाहीत, झायोनिस्ट म्हणजे ज्यूंचे अतिरेकी बंधू, तर ते जे अतिरेकी बंधू आहेत ते अमेरिकेतले अत्यंत कडवे. त्यांनी ट्रम्पवरती इस्रायलच्या वतीने प्रेशर आणलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे त्या ज्यूंच्या विरोधामध्ये जे तिथले ख्रिश्चन कॅपिटलिस्ट आहेत, धर्माच्या अर्थाने नाही पण जे ज्यू नाहीत, असे जे तिथले भांडवलदार आहेत किंवा मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधले लोक आहेत किंवा पेंटागॉनमधले आहेत, त्या सगळ्यांचा ह्या ज्यू लॉबीला तेवढा पाठिंबा नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे आता स्प्लिट झालेला आहे. त्या स्प्लिटमुळे आता ओपनली ते बोलत आहेत. आता तो हेगेसेट सगळे म्हणजे जाहीरपणे म्हणायला लागले की युद्धच व्हायला नको होतं. सर्वे पण CNN सर्वे पण आला, सीएनएनचा, पण सीएनएनचा सर्वे मीडिया त्यांच्या ताब्यात असूनही आला, याच्यावर लक्षात येईल. आणि त्यांचा एकूणच आता असं म्हणतात की कशाला केलं तुम्ही आणि केव्हा संपवायचं आहे, व्हॉट इज युअर एंड गेम. तर आता ट्रम्पच म्हणायला लागले की असं एंड गेम नाही, लगेचच होईल असं नाही, आम्ही रिजिम चेंजची भाषा करत होतो पण आता रिजिम चेंजचा प्रश्न नाही. आणि तो जो तू अण्वस्त्राचा मुद्दा काढला तो म्हणजे वाटाघाटी चालू आहेत. ओमानचे परराष्ट्रमंत्री गेले, वाटाघाटी चालू असताना त्यांनी मध्येच ते बंद केले आहेत आणि हल्ला केलेला आहे. इतकी घाई इस्रायलला झालेली आहे. आता त्यांना अंदाज आलेला नाहीये की इराण, त्यांना काय वाटलं होतं, इराक कसं पडलं, लिबिया पडलं, सिरिया गेलं,
त्यामुळे स्वाभाविकच इराण पण पटकन जाईल असा हिशेब इस्रायल आणि अमेरिकन तथाकथित तज्ज्ञांनी केला होता. तो त्यांचा अंदाज पूर्ण चुकलाय, पण आता ते कबूल करू शकत नाहीत की तो चुकला. काय चुकलं तर इराण आपल्याला खूप त्रास देऊ शकतं मिसाईल्सच्या मार्फत. त्यांच्याकडे काय अमेरिकेसारखं प्रचंड युद्धयंत्रणा नाही आहे इराणकडे. इस्रायलकडे सुद्धा खूप प्रचंड आहे तुलनेने इराणच्या. पण इराण त्यांच्या विरुद्ध हल्ले करू शकतं. किती हल्ले करू शकतं त्यांच्या मिसाईल्सच्या मार्फत याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्यामुळेच एका तज्ज्ञाने असं म्हटलं आहे की दिस इज एअर गरिला वॉरफेअर. म्हणजे व्हिएटनामचं जे होतं ते लँड गरिला वॉरफेअर होतं, हे एअर गरिला वॉरफेअर आहे. यांचे जे मिसाईल्स आहेत ही मिसाईल्स काय अगदी तेलवीपर्यंत सगळी पोचतील असं नाही, पण जिथे जिथे अमेरिकन बेस आहे जे त्यांनी आता निवडलेत, UAE मधले जे बेस निवडलेत तिथे ना हल्ला करायचं काय कारण. नाही तर आता हे लोक असं म्हणतात की अहो हे बघा इथे त्यांच्याच मुस्लिम देशांवर हल्ले करतात. तसं नाही आहे. ते अमेरिकेचे जे बेस आहेत त्या भागातले त्या बेसेसवरती ते हल्ला करतात. आणि एक खोटा प्रचार अमेरिकेने सुरू केला आहे की जी विमानं पडली कुवेतमध्ये ती त्या कुवेतनी फ्रेंडली फायरनी पडली असं ते म्हणतात. तसं नाही येते, ती इराणने पाडलेली आहेत, पण त्यांना ते कबूल करता येत नाही की इराणने ती पाडली. कारण इराण एवढा प्रतिकार करू शकेल याचा त्यांना अजिबात अंदाज आला नाही. आणि त्यांचं मोसादचं एवढं इंटेलिजन्स नेटवर्क आहे, पण ते इंटेलिजन्स फेल्युअर झालं. आता ते लोक म्हणतात की मोसादच्या इंटेलिजन्सचा गवगवा खूप आहे, पण त्यांना का अंदाज आला नाही. बरोबर. पण ही गोष्ट सरप्राइझिंग नाही आहे का, म्हणजे की पहिल्या 24 तासामध्येच खामेनींचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर सुद्धा इतक्या चिवटपणे इराण झुंज देते, हे अपेक्षित होतं म्हणजे काय? हे अपेक्षित होतं. खामेनींना मारणार हे पण अपेक्षित होतं. खामेनी 84 वर्षाचे आहेत. त्यांना त्यांच्या सिक्युरिटी स्टाफनी सांगितलं की तुम्ही इकडून बाहेर पडा, आम्ही तुमची बंकरमध्ये उत्तम व्यवस्था करतो, तुम्ही एकदम सुरक्षित राहाल, तर तुम्ही इथून राहा. ते म्हणले मी हरणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर तुम्हाला एवढी काळजी असेल तर बाकी सगळे जे आपले इराणियन भाऊबंधू आहेत, हे जे सगळे नागरिक आहेत त्यांची व्यवस्था करा आणि मग माझी करा. त्यांच्यावरती बॉम्बिंग होणार आहे, ते मरणारच आहेत, मग मी मेलो तर काय बिघडलं. म्हणून त्यांनी एक प्रकारे ते शहीद व्हायचं ठरवलं आणि ते मरण पावले. त्यामुळे ते वाचवायला, स्वतःचा जीव वाचवायला तिथे गेले नाहीत. ह्याचा परिणामही लोकांच्या मनावर खूप झालेला आहे की त्यांना शक्य होतं हेड ऑफ द स्टेट म्हणून स्वतःचा जीव वाचवणं, पण त्याचे कुटुंब त्याच्यात गेलं. पण ते लढले म्हणण्यापेक्षा शहीद झाले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कोणताच अंदाज त्यांना आला नाही. ते सद्दामला फाशी देऊ शकले, आसादला पळवून लावू शकले, लिबियाच्या गडाफीला ठार मारू शकले, ओसामा बिन लादेनला ठार मारू शकले. हे तू पाहशील तर 2010 ते मारतायतच माणसं अरब राष्ट्रांमधली. अराफतला पण त्यांनीच ठार मारला असा आरोप आहेच. म्हणजे संपूर्ण मिडल ईस्टमधले जे लोकप्रिय किंवा सत्ताधारी नेते होते त्यांना सिस्टमॅटिकली इस्रायल आणि अमेरिकेने ठार मारले. मुख्यतः इस्रायलच्या झायोनिस्ट लॉबीने, अमेरिकेतल्या झायोनिस्ट लॉबीने. त्याच्यामुळे त्यांना आता इराण करायचा होता. तर इराण प्रूव्ह टू बी अ टफर कॅन्डिडेट. आणि त्याच्यामुळे आत्ता त्यांची पंचायत झाली की आता त्यांना काही करताच येत नाही आहे. त्यामुळे जर बातम्या पाहायच्या झाल्या आंतरराष्ट्रीय तर नुसतं ह्या बघून चालत नाही. आता यांच्याकडे वेपन्स कुठून येणार इराणकडे? ते एवढे काही श्रीमंत नाही आहेत. त्यांना क्वायटली रशिया आणि चीन थोडीशी शस्त्र देत आहेत, पण ती थोडीशीच आहेत. मुख्य त्यांचा जो आधार आहे तो त्यांच्याकडे असलेली मिसाईल्स आणि त्यांची जिद्द याच्यावरतीच ते लढत आहेत. वेळ पडल्यास ते रशिया आणि चीनकडनं सुद्धा मिसाईल्स घेत आहेत. ओके. आणि राजवट बदलायची असेल तर केवळ हवेतून मारा करून, शहर बेचिराख करून ते काय होणार नाही. म्हणजे त्यांनी केलं ना मागच्या वेळेला. हवेतून बेचिराख न करता हो. त्यांनी इराकमधली राजवट बदलली, लिबियातली राजवट बदलली, सिरियातली बदलली. ते काही हवेतनं बॉम्बिंग केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की इराण पण असंच सहजगत्या शरण येईल. इराण शरण येणंच शक्य नाही. त्यांनी काहीही केलं तरी. आता इराणमध्ये विरोध होता की नाही खामेनीच्या, आपण म्हणूया इस्लामिक हुकुमशाहीला? होता. हो, अजिबात विरोध नव्हता असं नाही, पण तो विरोध हा विस्कळीत होता. एक संघटित पक्ष, एक संघटित नेता आमचा हा पुढारी आहे आणि तुम्ही जर गेलात तर हा पुढारी राज्यावर येईल असं असणारा नव्हता. आता अमेरिकेने काय केलं त्याच्या अगोदर, बरोबर हे युद्ध सुरू करायच्या अगोदर, तो जो पहलवी आहे म्हणजे ओरिजिनल इराणचा जो शाह होता, त्या शाह इराणचा मुलगा नातू ह्या नावकांना त्यांनी आता उतरवलंय की तुम्ही त्या सत्तेमध्ये या. आणि त्यांनी आवाहन पण केलं त्या पहलवीला, खरोखरच आता अमेरिका आपल्याला देणार हातामध्ये इराणचं राज्य.
त्यामुळे तोही घोषणा करायला लागला. त्याच्यामुळे तर अजूनच इराणचे लोक भडकले, कारण इराणच्या जनतेने रिव्होल्ट करून, इस्लामिक रिव्होल्ट करून त्या शहाला हाकलून लावला होता 1979 मध्ये. त्यामुळे खरं म्हणजे या युद्धाची सुरुवात एका अर्थाने, ऐतिहासिक अर्थाने ही 1979ला इस्लामिक रिव्होल्युशन झाली तेव्हापासून आहे. पण तेव्हापासून अमेरिकेला तिकडे काही करायला जमत नाहीये. त्यामुळे इराणमधला क्रायसिस आत्ताचा हा परवाच्या 12 दिवसांच्या युद्धातनं, गेल्या परवाच्या जानेवारी, त्याच्यावर नाही ठरणार. हा चालू आहे साधारणपणे 1900 सालपासून. त्या शहाला त्यांनी हलवल्यानंतर, शहाला कसा बसवला होता तिथे, त्याच्या अगोदर निवडून आलेला इराणमध्ये मोसादिकचं जे राज्य होतं तिथे CIA ने घुसून त्याला काढून टाकला होता आणि तिथे शहाला बसवला होता. त्यामुळे इराणवरती अमेरिकेचा, इस्रायलचा हा डोळा आत्ताचा नाही आहे, तो दीर्घकाळचा आहे. आत्ताच्या संदर्भामध्ये एवढंच आपल्याला म्हणता येईल की त्या संपूर्ण मिडल ईस्टमधले जे राज्यकर्ते आहेत त्यांना हाकलून लावायचे सगळे बेत, कट, कारस्थानं हे इस्रायल आणि अमेरिका करतायत. इस्रायलचा ह्युब्रिस ज्याला म्हणतात, इस्रायलचा ॲरोगन्स, फॉल्स सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढला होता अलीकडे की त्यांना असं वाटलं की आपल्याला हे सहज करता येईल. आता त्यांच्या लक्षात येत आहे की इस्रायलवरती सुद्धा मिसाईल्स येऊन आदळत आहेत, तेल अवीववरती आदळत आहेत, जेरुसलेमवरती आदळत आहेत. कमी प्रमाणात असतील, त्यांचं बॉम्बिंग काय प्रचंड आहे, कमी प्रमाणात असतील, पण इस्रायलची लोकसंख्याही कमी आहे, इस्रायलचा आकारही कमी आहे. 1 कोटीच्या आसपास. त्यामुळे इस्रायलच्या कमी लोकसंख्येच्या, कमी आकाराच्या देशात जर एखादं मिसाईल पडलं तर त्याचा हा आकार जास्त होतो. इराण प्रचंड मोठा देश आहे, त्यामुळे इराणवर आता हल्ला झाला तर लोकांना माहितीच आहे तो होणारच होता. इराणमधली जनता मानसिकदृष्ट्या असं काहीतरी होणार याच्या तयारीत होती. या सगळ्यामध्ये भारताची जी भूमिका आहे, म्हणजे दाखवताना असं सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की कदाचित भारत या सगळ्यापासून तटस्थ राहू पाहतोय, पण ही तटस्थता नाही आहे की ज्यावेळी म्हणजे 4 दिवस उलटलेले आहेत, एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखांचा म्हणजे मृत्यू झालेला आहे आणि साधा आपण निषेध तर सोडा, आपण शोकसंदेशसुद्धा पाठवत नाही आहोत. तर इतकी ही कशाची भीती आहे, म्हणजे की आपण आता पूर्णपणे जागा जी आहे ती चेंज केलेली आहे या सगळ्या सत्ता नाही तर समीकरणामध्ये? कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला दुखवायचं नाही आणि इस्रायलला दुखवायचं नाही, एवढी एकच राष्ट्रनीती आता राहिलेली आहे. परराष्ट्रनीती आपली इस्रायल आणि अमेरिकेला दुखवायचं नाही. आता जर तुम्ही इराणच्या बाजूनी विधान केलं की इराणवरचा हल्ला चुकीचा आहे, अनैतिक आहे, नरसंहारी आहे, तर तुम्ही अमेरिकेची बाजू विरुद्ध गेलात अमेरिकेच्या, आणि ते अमेरिकेला चालणार नाही म्हणजे यांनाही चालणार नाही. आणि त्याच्यामुळे गंमत बघ, इराणने जे UAE किंवा दुबईवरती हल्ले केले त्याचा निषेध भारताने केलाय. पहिली गोष्ट पण CCS च्या खामेनीला ठार बैठकीनंतर मारलाय, तीच त्याच्या केली. कुटुंबाला ठार मारलाय, इराणवरती बॉम्बिंग केलंय, याचा भारताने निषेध केलेला नाही. बरोबर. हे सुद्धा तसं आश्चर्यजनक नाही. इस्रायलला भारताने सर्व प्रकारची मदत केली आहे. आणि आत्ता गेल्या वेळेला, ज्या वेळेला मोदी गेले होते इस्रायलला परवा आणि त्याच्या अगोदर, त्यावेळेला त्यांनी फायनान्स आणि डिफेन्स डील केलं इस्रायल बरोबर. फायनान्स, कारण ज्यूज, झायोनिस्ट आज फायनान्स. एक वक्तव्य पण खूप व्हायरल होतंय इस्रायलचे जे जनरल आहेत त्यांचं, की त्यांची शस्त्रास्त्र जी आहेत ती नेमकं कोण खरेदी करणार आहे, तर ते सांगतात भारताचं मार्केट उपलब्ध आहे. भारतातलं लार्जेस्ट मार्केट आहे इस्रायलचं आत्ता. इस्रायल इज ऑन पार विथ फ्रान्स अँड रशिया अँड अमेरिका अँड पार्टली युरोप इन टर्म्स ऑफ बाईंग फ्रॉम इस्रायल. इतकं आता इस्रायलवरती आपलं डिपेंडन्स आहे. शिवाय सगळी इंटेलिजन्स, पिगाससारखी रचना ही पण इस्रायलवरती अवलंबून आहे. त्यामुळे आत्ता भारत खऱ्या अर्थाने, तो प्रवीण स्वानीचे तुम्ही लेख वाचा, आत्ता त्यांचा पण एक लेख आला आहे. प्रवीण स्वानी सुद्धा म्हणतो की नाऊ वी आर इन अ व्हेरी डिफरंट वे स्लेव्स ऑफ इस्रायल अँड अमेरिका, पॉलिटिकल स्लेव्स. आता आपल्याला स्वतंत्र आपली परराष्ट्र नीती राहिलीच नाही, सॉव्हरेन अशी राष्ट्रनीतीच राहिलेली नाही. पण म्हणजे इराणच्या बाबतीत मोदींच्या सत्तेत येण्यानंतर सुद्धा काही समीकरणं बदलली होती का, की जसं कलम 370 बद्दल खामेनेंनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच्यावरती भारत सरकारची एक लगेच संतापाची प्रतिक्रिया पण त्यावेळी आलेली होती. दिल्लीमध्ये ज्यावेळी दंगली झाल्या त्याच्यामध्ये मग भारतातल्या मुस्लिमांवरती कसे अत्याचार होत आहेत याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी करणं, याच्यातून सुद्धा एक कुठंतरी नाही, हे सगळे काय म्हणतात ना, ही तात्कालिक आहेत. बरं. याच्यावरनं परराष्ट्र धोरण ठरत नाही. आता उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त निषेध झाला आहे मोदी सरकारचा की भारतामध्ये मुस्लिमांवरती अत्याचार होत आहेत. त्यांच्या कमिटीचे रिपोर्ट्स आहेत, ते कमिटीचे रिपोर्ट सिनेटमध्ये वाचले गेलेले आहेत. त्यावेळेला प्रत्येक वेळेला जयशंकर यांना असं विधान करावं लागलंय की अमेरिकेला पूर्ण माहिती नाही भारताची, भारत कसा मुसलमानांना रिस्पेक्ट देतोय त्यांना माहिती नाही,
भारतामध्ये मुसलमान सेफ आहेत, ते बघत नाही आहेत, ते नुसता कुठचा तरी एक फेक रिपोर्टवर ते सगळं करतायत, असं काही नाही आहे असं अमेरिकेला म्हणायला लागलं आहे. मग खामेनींनी म्हटलं तर काय, त्याच्यामुळे तेही त्यांचं विधाने नकारश्रू आहेत, त्यात काही संबंध नाही आहे. खामेनींनी भारताबद्दल काय भूमिका घेतली किंवा इराणने, याच्यावरती आत्ता भारताच्या सो कॉल्ड तटस्थतेचं काही अवलंबून नाही. ते इराणच्या आत्ता विरुद्ध आहेत कारण ते अमेरिकेच्या बाजूने आहेत. पण म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून आपण या युद्धामध्ये म्हणजे नेमकं कुणाबद्दल आपण निदान माणुसकीच्या बाजून तर जाऊ शकतो ना, एक्झॅक्टली की हा जो काही बॉम्बिंग तुम्ही केलं कशासाठी केलं, अनपेक्षित का केलं, वाटाघाटी चालू असताना का केलं, हे प्रश्न तरी विचारू शकतो की नाही आपण. ते पण भारताने विचारलेले नाही. तेव्हा भारताने इराणची बाजू घ्यायची का इस्रायलची घ्यायची हा प्रश्न नाही आहे. आत्ता बॉम्बिंग कोणावर झालं आहे, इराणवर झालं आहे. बरोबर. सुरुवात कुठून झाली आहे, आणि कुठल्याही देशाची सार्वभौम पण युद्धाची या सुरुवात कुठून झाली आहे, बरोबर. इस्रायल आणि अमेरिकेने त्यांच्यावर बॉम्बिंग केलं, तिथून सुरुवात झाली आहे. हो सुरुवात इस्रायलला काही केलं कोणी इराणने म्हणून झालेलं नाही आहे. बरोबर. फक्त इराणनी पॅलेस्टिनियन लढायला पाठिंबा दिला एवढंच आहे. आणि तो सुद्धा केव्हा, गाझामधला नरसंहार पाहून हो. भारताने त्या नरसंहाराबद्दल भूमिका घेतलेली नाही. हो. सर्व शाळांवरती, हॉस्पिटल्सवरती, बाजारपेठांवरती इस्रायल हल्ला करत होतो पॅलेस्टिनमध्ये, गाझामध्ये. भारत कुठे काय बोलला आहे, भारत गप्पच होता. किंबहुना इतकंच नाही, मुंबईमध्ये जर पॅलेस्टिनमध्ये चालू असलेल्या इस्रायलच्या नरसंहाराच्या विरोधात मुंबईत जर मोर्चा निघाला तर त्या मोर्चाला बंदी करत होतं इथे. इतका आपला प्रो इस्रायलच्या बाजूने, अमेरिकेच्या बाजूने कल गेलेला असल्यामुळे त्यांनी तर रशियाचं पण ऑइल बंद करून टाकलं घेणं. का, तर अमेरिकेला दुखवायचं नाही. मग त्यांनी सांगितलं नुसतं रशियाचं कोण चालणार नाही, इराणमधनं सुद्धा तुम्ही घ्यायचं नाही. आपण इराणचं पण बंद केलं. मग म्हणलं तुम्ही इराणमधनं कुठच्या वस्तूही खरेदी करायच्या नाहीत, भारतात लगेच इराणच्या वस्तू खरेदी करायचं बंद केलं. म्हणजे प्रत्यक्षात वॉशिंग्टनमधनं आपलं आता परराष्ट्र धोरण ठरत आहे, ही अवस्था आहे. त्यामुळे भारताने कोणती भूमिका घ्यायची, म्हणजे भारताने आपलं राष्ट्र, आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या सार्वभौमत्वासाठी ठेवायला पाहिजे, ते तर ठेवतच नाही आहेत. आणि त्या आपल्या राष्ट्रहितामध्ये इराणचं महत्त्व जे आहे ते नेमकं काय होतं, म्हणजे इराणचं जे भौगोलिक स्थान आहे की पाकिस्तानला लागून असलेला देश, आणि पाकिस्तानला वगळून जर आपल्याला काही करायचं असेल मिडल ईस्टमध्ये तर त्या सगळ्या गोष्टींसाठी इराण फार महत्त्वाचं आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा फार आपले संबंध पूर्वीपासून जवळचे राहिलेले आहेत. तर या सगळ्या अंगानं इराण सोबत आपली मैत्री आपण गमावणं, याच्यामध्ये काय काय आपण गमावतो? फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, ज्याला हल्ली आपण सिव्हिलायझेशनल म्हणतो, तसा धोका आहे. कारण इराणचे आणि भारताचे संबंध खूप जुने आहेत आणि खूप चांगले आणि खूप सांस्कृतिक दर्जाचे संबंध आहेत. किंबहुना एका काळामध्ये इराण आणि भारत या सर्वात जुन्या संस्कृती आहेत, अशा प्रकारची मांडणी सगळ्यांनी केलेली आहे. फक्त पंडित नेहरूंनी नाही, सगळ्या इतिहासकारांनी इराण आणि भारत यांची संस्कृती खूप जवळची आहे. आणि इराण हा तसा बहुसांस्कृतिक आहे त्या अर्थाने, जरी तो इस्लामिक असला तरी. त्या बहुसांस्कृतिकतेचं वर्णन सगळ्या इतिहासकारांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता अशा देशाची मैत्री आपली अत्यंत उत्तम होती, ती आपण आता कायमची बिघडवून टाकली. आता आपण इराणशी पुन्हा मैत्री करणार म्हणजे कसं करणार, ते विचारतील ना, तुम्ही काय केलं, खामेनीला मारलं त्यावेळी तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे आता आपले इराणचे संबंध पूर्णपणे गेलेले आहेत. एक काळ असा होता की रशिया, इराण, भारत आणि इकडे चीन, अशा टाईपचं, म्हणजे RIC जे म्हणायचे, R म्हणजे रशिया, C म्हणजे चायना, I म्हणजे इराण अँड इंडिया, असं ते होतं. ते नंतर फक्त इंडिया झालं. पण इंडियाच्या बरोबर इराणशी संबंध हे कायम राहिलेले आहेत. आणि मला गंमत अशी वाटते की ह्या इराणच्या खामेनीलाच मोदी भेटलेले आहेत ना काही महिन्यांपूर्वी, आणि त्यांना मिठ्या मारल्यात इराणने, त्यांची स्टाईल असते त्याप्रमाणे. त्यांच्या स्टाईलप्रमाणे त्यांनी त्या खामेनीला मिठ्या मारल्या आहेत. आणि खामेनीने त्यांना विचारलंय कायद्याने आम्हाला इराणबद्दल अभिमान आहे, अशा ती भाषणं केलीत मोदींनी. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चाबहार पोर्टचं महत्व स्वतःच मोदी सांगत होते पार्लमेंटमध्ये. आणि आता काय झालं, कारण अमेरिकेचा दबाव आल्यानंतर यांची बोलती बंद झालेली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या तालावरती आता भारताचं परराष्ट्र धोरणच नाही, भारताचं एकूण धोरण नाचत आहे. सोनिया गांधींचा जो लेख आहे त्याच्यामध्ये हा पण उल्लेख आहे की एखाद्या राष्ट्राचं सार्वभौमत्व, त्याच्यावरती जेव्हा हल्ला होतो किमान त्याचा निषेध करण्या इतपत पण आपण आपली भूमिका घेत नाही आहोत. आणि वॉर डिक्लेअर होण्याच्या आधी त्यांची हत्या होणं, या सगळ्या ह्याच्यामध्ये.
तर आता त्याला काउंटर केलं जात आहे मग की गडाफी जेव्हा मारला गेला होता तेव्हा भारतानं अशीच भूमिका घेतलेली होती, तर प्रत्येक वेळी व्यक्त होणं हे काही आवश्यक नाहीये कूटनीतीमध्ये. नाही, मला अशा असं वाटतं हे पद्धतीचं जे संदर्भ ते देतात ना, हे इतके मूर्खपणाचे आणि अर्थशून्य असतात. त्या परिस्थित्या वेगळ्या होत्या, ते वातावरण वेगळं होतं आणि गडाफीवरती एक विशेष चार्ज असा होता की भारतातलं जे विमान पडलं होतं त्याच्यामध्ये गडाफीचा हात होता असा आरोप होता आणि त्याच्याबद्दल भारताने गडाफीकडे तक्रारी केली होती. परंतु तो भाग सुद्धा महत्त्वाचा नाहीये, ते विमान पाडलं हा. माझ्या मते ती परिस्थिती वेगळी होती. सद्दाम हुसेनच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आता हे बघ कोणते कोणते आहेत संदर्भ. 2010 मध्ये ओसामा बिन लादेनला ओबामाच्या राजवटीने मारलं, म्हणजे अमेरिकेने त्यांना मारलं. ते 2010च्या अगोदर काय झालं होतं, तर 1990-91 मध्ये पहिलं गल्फ वॉर झालं त्या सिनियर जॉर्ज बुशच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर 2004ला काय झालं, तर ज्युनियर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नेतृत्वाखाली फुल स्केल वॉर झालं. तेव्हा त्यांचा आरोप काय होता की अफगाणिस्तान आणि इराकमधनं ओसामा बिन लादेननी त्याची माणसं जमा केली आणि इराककडे नरसंहारक किंवा बहुसंहारक अशी शस्त्र आहेत. एकही शस्त्र मिळालं नाही त्यांना. संपूर्ण इराक बेचिराक केल्यानंतर सुद्धा मिळालं नाही. ओसामा बिन लादेनचाही पुरावा मिळाला नाही. पण ते निमित्त करून त्यांनी अफगाणिस्तान बेचिराक केला, इराक बेचिराक केला 2004च्या युद्धामध्ये, गल्फ वॉर 2 मध्ये. आता ते सगळं त्यांनी केल्यानंतर इराक सांगितलं काय, इराकमध्ये लोकशाही आणणार आहे. इराकमध्ये अजून लोकशाही आलेली नाही. आता त्या युद्धाला 20 वर्षाहून जास्त काळ झाला. इराकमध्ये लोकशाही नाही, लिबियामध्ये लोकशाही नाही, सिरियामध्ये गोंधळ चालू आहे, अराजक आहे सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये तर तालिबानचं राज्य आलंय. म्हणजे अमेरिकेने जे लोकशाहीचा आविर्भाव घेतला आणि जो आणला की आम्हाला सगळीकडे लोकशाही प्रस्थापित करायची आहे, मग एवढीच जर हिंमत आहे लोकशाही प्रस्थापित करायची गरज तुम्हाला वाटते, सौदी अरेबियाला करा ना. सौदी अरेबियात काय लोकशाही आहे? सौदी अरेबियावर करा हल्ला, पण नाही करणार. कारण सौदी अरेबियाबरोबर त्यांचं पेट्रो डॉलरचं ऑइल डील आहे. सौदी अरेबियावरती हल्ला करून कसा चालेल त्यांना? तिथल्या ज्या कंपन्या आहेत तेलाच्या, त्या सगळ्या तेलाच्या कंपन्यात अमेरिकन इंटरेस्ट आहे. त्यामुळे कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल, आत्ताचं इराक असेल, या सगळ्या ठिकाणी अमेरिकन कंपन्यांचे इंटरेस्ट आहेत, जसे व्हेनेझुएलामध्ये होते. त्याच्यामुळे अमेरिका त्यांना बरोबर बाजूला करते. आणि तिथे काय लोकशाही आहे? तेव्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी, रिजिम चेंज करण्यासाठी हे सगळं नाटक आहे. त्यांना इराण डोळ्यात खुपत होता, कारण इराण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभा होता. आणि 1900 साली अमेरिकाचा जो पिट्टू होता शाह, त्याला हाकलून इस्लामिक रिव्होल्युशन झाली. आणि तेव्हापासून अमेरिकेच्या विरोधात इराणच्या जनतेचं प्रचंड प्रमाणावर लोकमत होतं. जे खामेनीच्या विरुद्ध असलेले जे पक्ष होते इराणमधले, ते सुद्धा अमेरिकेच्या बाजूचे नव्हते. अमेरिकेला वाटलं की ते जे विरुद्ध लोक आहेत त्यांना आपण चुचकारून त्यांना सत्तेवरती बसवू, तेही त्यांना जमलेलं नाही. कारण त्या लोकांनी सुद्धा आता सांगितलंय नेशन फर्स्ट. आता त्यामुळे इराण हा आमचा मुख्य मुद्दा आहे. आमच्या राष्ट्रप्रमुखाला तुम्ही ठार मारले चालणार नाही. आणि म्हणून ते विरोधी पक्ष होते ते पण आता. पण म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी जो एक मुद्दा होता की इराणची म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम, तर तो खरंच इतक्या धोकादायक नाही, पण त्याच्याबद्दल स्पष्टता आलेली आहे. इराण अण्वस्त्र बनवत नव्हते, ते युरेनियम एनरिच करत होते. युरेनियम एनरिच करायला काही आक्षेप नाही आहे त्या ट्रिटीमध्ये. त्या ट्रिटीमध्ये मान्य केलेलं आहे की युरेनियम एनरिच करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, सार्वभौम अधिकार आहे. यांनी असा आविर्भाव आणला की ते जे युरेनियम एनरिच करतायत त्यातनं त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब बनवलेला आहे किंवा बनवत आहेत. आता बनवलेला आहे कायम चालतंय. आता बनवलेला आहे तर त्यांनी टाकला असता ना. आता तो कुठे टाकलाय त्यांनी? काही बनवत आहेत म्हटलं तर तोही पुरावा मिळत नाहीये, बॉम्ब बनवण्याचा पुरावा मिळत नाहीये. एनरिच युरेनियम, बरं त्यांना परमिशन दिली होती अमेरिकेला इराणने की आमचा एनरिच युरेनियम कसं आहे ते बघा, इन्स्पेक्टर नेमा तुमचे. इतकं इराणनी सहिष्णुता दाखवून सुद्धा अमेरिकेला इराण खतम करायचा होता. त्याचे रूट्स जे आहेत ते फार पूर्वीचे आहेत. अलीकडच्या काळातले रूट्स 1900 सालपासून आहेत. पण म्हणजे या सगळ्याचा एक हिडन अजेंडा नेमका काय दिसतो? म्हणजे तेल हे एक कारण आहे? नाही, तेल हे मुख्य कारण नाहीये. तेल एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, पण ते एकमेव कारण नाही. त्यांना त्या संपूर्ण प्रदेशावरती त्यांची हेजिमोनी, त्यांची महासत्ता ही ते बघ ना. तर युरोपात काही नाही चालू, सगळं चालू आहे ते एशियामध्ये. आफ्रिकेत सुद्धा नाही आहे, सगळे एशियात आहे ना. इराण असेल किंवा हे अरब राष्ट्र आफ्रिकेत आहे, इजिप्त आफ्रिकेत आहे, पण ह्या प्रदेशात आहे सगळीकडे. मिडल ईस्टमध्ये आहे आणि सगळे मुस्लिम राष्ट्र आहेत.
त्यांना तो इस्लामोफोबिया जो इस्लाम विरोध आहे तो पण त्यांना टिकवायला मदत होते. केव्हा सुरू झालंय? सोव्हिएट युनियन 91 साली पडलं आणि पाठोपाठ इराकवरचा गल्फ वॉर पहिलं सुरू झालं. 17 जानेवारी 1991ला पहिला हल्ला झाला. त्याच जानेवारी 1991मध्ये रशिया पडझडीला लागलेला होता आणि डिसेंबरला तो संपलाच. म्हणजे सोव्हिएट युनियनचं जाणं आणि इस्लामोफोबिया वाढणं हे एका पाठोपाठ आलेलं आहे. तर त्यांना आता कम्युनिझम नाही, कम्युनिझम हा शत्रू नाही, मग कोण शत्रू होता जगाचा? इस्लाम. असं प्रस्थापित तेव्हापासून तुला पाहिलं असेल त्या कशा कत्तली करतात, डोकी उडवतात, अशा टाईपचे फोटो चित्रण प्रचार व्हायचा. आता कुठे येतात ते? आता इस्लामोफोबिया खरोखर प्रस्थापित झाला आहे. जगभर इस्लामोफोबिया प्रस्थापित झालेला आहे. आपल्या भारतामध्ये तर काय इस्लामोफोबिया हाच एक मुख्य घटक झाला आहे राजकारणाचा. हिंदुत्व वाढले ते हिंदुत्वाच्या प्रचारामुळे नाही. त्या हिंदुत्ववादी माणसांना गीता येत नाही, वेद माहिती नसतात, काही माहिती नसतं त्यांना. पण मुस्लिम विरोध म्हणजे हिंदुत्व अशी आपले त्यांची सण साजरे भूमिका आहे. करण्यासाठी स्वतःच्या एवढंच. धार्मिक मुस्लिम विरोध म्हणजे हिंदुत्व अशीच त्यांची धारणा आहे. त्याच्या पलीकडे त्यांना हिंदुत्व माहितीच नाही. पण तो त्या इस्लामोफोबियाचा भाग आहे. तो आत्ता जगभर ते पसरवण्यामध्ये विशेषतः फर्स्ट वर्ल्ड गल्फ वॉर नंतर ते एस्टॅब्लिश अमेरिकेने केलेलं आहे. म्हणून ते एक पुस्तक आलं होतं हंटिंग्टन, सॅम्युअल हंटिंग्टन नावाच्या माणसाचं. त्या माणसाच्या पुस्तकाचं टायटल आहे द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचा थिसिस हा आहे एका बाजूला इस्लामिक आणि दुसऱ्या बाजूला गैर इस्लामिक अशी राष्ट्र, म्हणजे मुख्यतः ख्रिश्चन, म्हणजेच मुख्यतः फॉर्मली जी वसाहतवादी राष्ट्र होती ती. मग त्याच्यामुळे त्यांनी हिंदू नाही घेतलेत कारण आपण गैर इस्लामिक. तर असा तो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्सचा जो थिसिस आहे तो ते एक प्रकारे पूर्ण करतात. पण त्याने काही होत नाही आहे ना. प्रत्यक्षात पुढे काय होत आहे? प्रत्यक्षात काही इस्लामी देशांनी अमेरिकेशीच दोस्ती केली. सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल. मगाशी बोलताना सहज तुम्ही अमेरिकेची विमानं पडल्याचा उल्लेख केला, ती कुवेतमध्ये पडली गेली. हा एक फरक आहे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा विमानं पडतात तेव्हा ती म्हणजे विमानं पडतच नाहीत जणू, अशा टाईपची म्हणजे भाषा युद्धामध्ये होऊच शकत नाही असं, अशा पद्धतीनं लपवाछपवी होते. तिथं त्यांच्याच माध्यम संस्था याच्याबद्दलचं वृत्तांकन करतात. ती विमानं कोसळताना दाखवली जातात, सगळं टीव्हीवरती दिसतं. हा पण एक फरक आहेच ना. कारण त्यांच्याकडचा मीडिया आणि आपल्याकडचा मीडिया हा आता पूर्णपणे, पण अमेरिकेतला मीडिया बऱ्याच अंशी अजून तरी बऱ्याच अंशी काही प्रमाणात स्वायत्त आहे. भारतात मीडिया स्वायत्त नाहीच आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये निदान चर्चा, सायरन वाचतायत अजून. आपल्याकडे फक्त आविर्भाव आहे. परंतु अमेरिकेतल्या काही मीडियाने भूमिका घेतलेली आहे पूर्णपणे. आणि त्यांनी सांगितलं की ते फ्रेंडली फायर वगैरे नाहीये, इराणने पाडलेली शक्यता आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडच्या मीडियात की त्यांच्याकडच्या आता काही काही तज्ज्ञ लोक ओपनली बोलत आहेत की प्रेसिडेंट तुमचं चुकलेलं आहे म्हणून. आपल्याकडे असं मोदीला तुमचं चुकल्याचं ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणी बोलूच शकणार नाही. ओके. आणि याच्यामध्ये ते ही जी एक थेअरी मांडली जाते की हे एप्स्टीन फाईलचं डिस्ट्रॅक्शन पण असू शकतं. ते आहेच, पण ते एकमेव नाही. एप्स्टीन फाईलचं डिस्ट्रॅक्ट हे आहे, त्याच्यापासून त्यांना लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं हा भाग आहेच त्याच्यात. आणि एकूण इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये ना अमेरिकेची. पण आता या युद्धाचा परिणाम का होईल इथून तू सुरुवात केली या मुलाखतीला. या युद्धामुळे हे बघ, इराणला अजून काय त्रास होणार? इराण हा तशा अर्थाने श्रीमंत देश नाहीये. इराणच्या पुढे मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या देशात नाहीयेत, अमेरिकेच्या आहेत. अमेरिकेच्या मल्टीनॅशनल कंपन्या जगभर आहेत, युरोपच्या आहेत. त्यांचे बेसेस आहेत, 800 बेसेस आहेत. अमेरिकेचे 800 लष्करी बेसेस जगभर आहेत. आपले कुठे आहेत? इराणचे कुठे आहेत? त्यामुळे आत्ता इराणने एवढंच ठरवलं की त्या लष्करी बेसेसवरती हल्ला करायचा. आता हे सगळं एम्पायर अमेरिकेला टिकवायचं आहे, त्याच्या परिणामी हे युद्ध झालेलं आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे याच्यामध्ये काही नाही. भारताचे काही नाहीच आहेत. भारत आता अमेरिकेचे एम्पायर वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हे अत्यंत डेंजरस आहे. हे म्हणजे कसं झालं आहे की आता ईस्ट इंडिया कंपनी जशी घुसली आणि इथल्याच राज्यकर्त्यांना वश करत करत ते आपल्यावर राज्य केलं पुढे, तेच आता अमेरिका करते. आपल्याला वश केलेलं आहे आणि त्यांना आपल्यावरती पूर्ण एक प्रकारे एम्पायर बांधतात आपल्या मदतीने. पण म्हणजे खामेनींना ठार करून एक प्रकारे लिमिट क्रॉस केलेली आहे असं इराणला वाटतंय. आणि या सगळ्याची एक इराणला हे पण वाटतंय की ह्याच्यामुळे प्रत्यक्षात तुमच्या अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिकेची आणि इस्रायलची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. कारण त्यांना पण ते परवडेल असं झालं आहे इस्रायलला. इस्रायल सगळ्यात अमेरिकेवर अवलंबून असलेला देश आहे फायनान्शियली. आणि त्यांना सुद्धा युद्ध करायचं म्हणजे किती काळ करणार?
इराण म्हणते की चालू ठेवा युद्ध, बरोबर. आम्हाला काय लवकर संपवायची घाई नाही, तुम्हाला लवकर संपवायची घाई आहे, आम्ही करत राहू. त्यांचा परवा आला ना ते एका माणसाचा, म्हणजे सामान्य माणसाचं, आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत, आमचा शेवटचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार, काय होतं नंतरचा मुद्दा आहे. पण म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये खामेनीनंतरचा इराण तुम्हाला कसा दिसतो, म्हणजे काय होईल आता पुढं? नवीन राजवट येईल, नेतृत्व- खामेनींना मानणारी नवीन राजवट येईल, पण ती अर्थातच खामेनींसारखा माणूस नाही तिथे, म्हणजे त्यांच्या अर्थाने पवित्र राजू धर्मगुरू वगैरे असं नाही, परंतु ते काही कोसळणार नाही. आणि आता काही लोक म्हणतात की त्यांचा मुलगा आहे तो घेईल, पण त्यांच्याकडे ते पद्धत आहे मुलांनी जर घ्यायचं तर त्याचं ते सेमिनारीमध्ये प्रशिक्षण व्हायला हवं, त्याच्या मुलाचं अजून व्हायचं आहे. अच्छा. आणि एक याचं पण नातू का कोणतरी आहे त्याचंही व्हायचं आहे, त्यामुळे त्या दोघांना प्रस्ताव आहे की त्यांनी ते घ्यावी सूत्र हाती, पण त्यांच्याच धोरणाप्रमाणे, धार्मिक धोरणाप्रमाणे त्यांचं ते सेमिनारीतली अप्रेंटिसशिप व्हायची आहे. त्यामुळे तर काय होईल ते बघायचं, ते काही सांगता येत नाही कोण येईल, परंतु एक निश्चित आहे की इराणची राजवट चेंज, रिजिम चेंज वगैरे काही होणार नाही. इराण विल कंटिन्यू टू फाईट टिल अमेरिका इज ब्लेड व्हाईट. म्हणजे इराण म्हणजे काय व्हेनेझुएला नाहीये. नाही हा पण नाही, एक नॉट एट ऑल. बरेच- इराण म्हणजे लिबिया, इराक, सिरिया पण नाही आहे. हो, खरं आहे. हा पण फरक आहे त्याच्यातला. तर ज्या काही सगळ्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींचा अर्थ नेमकेपणानं समजून घेण्यासाठी ही मुलाखत होती. बरेचसे पदर जे आहेत ते उलगडलेले आहेत.